ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या गटाला शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी। लोकसभा सचिवालयाकडून 6 बंडखोरांच्या गटाला मान्यता। नागपुरात उद्धव ठाकरे यांचा रामरक्षा पठण आंदोलन। अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरे आक्रमक। आंदोलनात शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। आम्ही राम रक्षक आहोत, मंदिरातील तिजोऱ्या लुटताय, हेच हिंदू राष्ट्र का? उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। अयोध्येत मंदिराच्या नावाने जमीन घोटाळा झाल्याचा देखील आरोप। उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद। रामाकडे परत गेल्यामुळे त्यांचं अभिनंदन। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं। मात्र वांगचुक यांचं रुग्णालयात देखील उपोषण सुरूच। औषधोपचार घेण्यास नकार। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवणं चुकीचं, असत्य आणि हिंसा ही मोदी सरकारची मूळ तत्व। राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा। आषाढी वारीतील भाविकांच्या सुविधांचा मंत्री जयकुमार गोरेंकडून आढावा। दुचाकीवरून पालखी मार्ग आणि दर्शन रांगेची गोरेंकडून पाहणी। सोयी सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन। पुण्यात वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ते गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदारही होते।